बुलेटिनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। नवी दिल्लीतून ही बातमी आहे आणि आगी संदर्भातली बातमी येते। मालवीय नगरमध्ये आहे, रेस्टॉरंटला आग लागलेली आहे। रेस्टॉरंटमधील आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, 21 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे अशी भीती व्यक्त होते। आगीतून तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही दिल्लीतल्या मालवीय नगरमधली घटना दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। एका रेस्टॉरंटला भीषण आग लागली आणि 21 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। धक्कादायक घडामोड समोर येतेय। दिल्लीतील मालवीय नगर इथं लेमन ग्रीन या रेस्टॉरंटमध्ये आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपत्कालीन वाहनं घटनास्थळी तैनात करण्यात आलेली आहेत। तळघरातून 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत। पण आपण बातमी बघतोय, गंभीर बातमी आहे, भीषण स्वरूपाची आग आहे। 21 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। अधिकृत माहिती आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचेल, पण गंभीर स्वरूपाची ही आग होती। तळघरातून म्हणजे तळमजला जो असतो, बेसमेंट जे असतं, तिथून 3 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे। त्यांची प्रकृती ही थोडीशी चिंताजनकच आहे। पण नवी दिल्लीमधल्या मालवीय नगरमध्ये लेमन ग्रीन या हॉटेलला आग लागली। या आगीमध्ये होरपळून 21 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। रेस्टॉरंटमध्ये आग कशी लागली, किती वाजता लागली, हे काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल। पण सध्या प्राथमिकतेने आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। प्रशांत लीला आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रशांत, किती वाजताच्या दरम्यान आग लागली? गंभीर घटना आहे, 21 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते। नेमकं काय कळतंय अधिकृत? दिल्लीतील मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटला आग लागलेली आहे। साधारणतः सकाळी आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेडला आली। त्यानंतर युद्धस्तरावरती ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। साधारणतः या हॉटेलला 3 खोल्या बनवण्याची परवानगी देण्यात आली, पण त्यांनी 25 खोल्या बनवण्यात आल्या आणि बेसमेंटमध्ये देखील म्हणजे ग्राउंड फ्लोरच्या खाली देखील त्यांनी ज्या पद्धतीनं तिथं हॉल तयार केला होता, त्या हॉलमध्ये बऱ्यापैकी लोक अडकून पडल्याची माहिती पुढे आली होती। त्यामध्ये साधारणतः जर बघितलं आपण तर 20 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 37 जण जखमी असल्याची माहिती आहे। लेमन ग्रीन रेस्टॉरंट आहे, मालवीय नगर परिसरामध्ये हौजरानी हा एक परिसर आहे, त्यामध्ये लेमन ग्रीन रेस्टॉरंट तिथे ही भीषण आग घडलेली आहे। घटनास्थळावर साधारणतः 25च्या जवळपास अग्निशामक दलांच्या गाड्या आहे आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरती माहिती दिली आहे। त्यांनी 50,000 रुपयाची मदत देखील जाहीर केली आहे। आगीचं नेमकं कारण काय ते अद्याप स्पष्ट झालं नाही आहे, पण या प्रकारे युद्धस्तरावरती चौकशी सुरू आहे। दिल्लीचे गृहमंत्री देखील थोड्याच वेळात तिथे दाखल होण्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्की, मात्र गंभीर स्वरूपाची आग दिसते। आग पूर्णपणे विझवण्यात यश आलेलं आहे का? अजूनही प्रयत्न सुरू आहेत का? आणि अजून कोणी म्हणजे अडकलेलं असू शकतं का? ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः की यामध्ये आता आग विझवण्यात येत नाही। आता फक्त बचाव अभियान सुरू आहे आणि साधारणतः बऱ्यापैकी लोक अडकून पडल्याचे साधारणतः 15 ते 20 लोकांना यांचा बचाव करण्यात यश आलेल्याची माहिती पुढे आलेली आहे। लवकरच या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। बरं, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याशी बोलत होते। परत एकदा थोडक्यात फक्त बातमी सांगूया। गंभीर अशी बातमी आहे, रेस्टॉरंटला भीषण आग लागलेली आहे। मालवीय नगर इथलं हे रेस्टॉरंट आहे, लेमन ग्रीन असं या रेस्टॉरंटचं नाव। या सकाळच्या दरम्यान याला भीषण आग लागली। अधिकृत माहिती काही वेळामध्ये पोलीस आणि तपास म्हणजे अग्निशमन दलाच्या ज्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा किंवा आपत्कालीन यंत्रणा ज्या आहेत, त्या आपल्याला अधिक माहिती पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत। पण रेस्टॉरंटला भीषण आग लागल्यामुळे 21 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पूर्णपणे आग अजूनही विझलेली नाही। नवी दिल्लीच्या मालवीय नगर इथे लेमन ग्रीन हे हॉटेल, जिथे आग लागली, आग पसरत गेली पूर्णपणे आणि सगळ्या भिंती काळ्या कुट्ट झालेल्या आहेत आगीमुळे। आतलं सगळं सामान जळून खाक झालेलं आहे। 3 जण जे बेसमेंटला अडकलेले होते त्यांना फक्त वाचवण्यात यश आलंय, पण 21 जणांचा 20 ते 21 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। 15 ते 16 जणांना वाचवण्यात यश आलंय अशी ही माहिती मिळते।